आणि रुद्र शब्दाचा अर्थ काय? पाहणे. मग काय पाहणे? तर म्हणले एकच पाहणे, त्याला म्हणायचं एकमुखी रुद्र. रुद्र अक्ष, रुद्र म्हणजे भगवंत, रुद्र म्हणजे अस्तित्व, रुद्र म्हणजे शिव. आणि त्या शिवाला जो अक्ष पाहतो त्याला रुद्राक्ष असं म्हणतात. अक्ष म्हणजे डोळे. अक्ष म्हणजे डोळेच की, अक्ष म्हणजे डोळे. पाहणार. मग त्या रुद्राला पाहणारा रुद्राक्ष. हा रुद्राक्ष गळ्यातला नव्हे, ज्याला काहीच दिसत नाही, आणि त्याचं प्रदर्शन लावतात आणि 5-5 लाखाला विकतात. एकमुखी रुद्राक्ष. एकमुखी रुद्राक्ष म्हणजे ज्याच्या डोळ्याला रुद्राशिवाय काय दिसत नाही, वा वा. त्याला एकमुखी रुद्राक्ष. दोन मुखी म्हणजे त्याला माया आणि ब्रह्म दिसते, त्याला दोन मुखी रुद्राक्ष. ज्याला 3 गुण दिसतात त्याला 3 मुखी रुद्राक्ष. त्याला 5 मुख पंचमहाभूत दिसतात, पंचमुखी रुद्राक्ष. पण ज्याला मग रुद्राक्ष श्रेष्ठ कुठला? तर एकमुखी. एकमुखी म्हणजे काय? तर एकच मुखानं नटलेला आहे तो. असा जो पाहतो तो खरा रुद्राक्षधारी आहे, आणि तो शंकराचा रूप. हे स्थूल रुद्राक्ष, भौतिक रुद्राक्षाचा इंटरेस्ट नाही त्याला.